तुरीच्या शेंगांचा सीझन तर संपला आहे, पण कळी गोळे तर खायचे आहेत. तर त्यासाठी मी रेसिपी केलेली आहे. चला तर मग रेसिपी शेअर करते तुमच्यासोबतही. इथे मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती. आता सर्वप्रथम मी कढी फोडणी देऊन घेतलेली आहे. कढीची रेसिपी मी आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली होती, त्यामुळे आता मी शेअर केलेली नाही. आता आपण गोळे कसे करणार आहोत ते पाहत. इथे मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती. तुरीची डाळ छान 1 ते 1.5 तास मी भिजत घातली. त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आता एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे. सोबतच त्याच्यामध्ये जिरं, हळद, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. छान आपल्याला कसं दाट घट्ट कडक पाहिजे की नरम पाहिजे तसे आपण गोळे वळून घ्यायचे. सोबतच गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करून छान गोळे वळून घेतलेले आहेत. हे बघा, ना दाट ना पातळ असं करून घेतलेलं आहे. सोबतच गोळे छान असे वळून घेतलेले आहे. बघा, हे बघा, असे केले तर गोळे कढीमध्ये फुटत नाहीत. थोडंसं गव्हाचं पीठ ॲड हे करावंच लागतं, तुमच्यानुसार आहे किती पाहिजे किती नाही. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट, नाही तर मग पातळ असं. आता इथे बघा, कढीमध्ये आपण इथे गोळे सोडलेले आहे, गोळे सोडून घेतलेले आहे. हे कधी सोडायचं आहे, जवळ कढी उकळी घेत नाही. कढीला 2 ते 3 उकळी आल्यावर आपल्याला गोळे सोडून घ्यायचे आहे. गोळे शिजायला 10 ते 12 मिनटं लागतात. तर आपण ते गोळे शिजून घ्यायचे आहे. कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे. जे आपण गोळे वळून घेतले आहे ताटामध्ये, ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. त्याने कढी जास्त घट्ट होत नाही. इथे आपली कढी रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.